केजरीवालांची आम आदमी पार्टी फुटली। राज्यसभा खासदार राघव चड्ढांसह संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम सहानी, स्वाती मालीवाल भाजपसोबत। नितीन नबीन यांची भाजप कार्यालयामध्ये भेट घेतली। आम आदमी पार्टी आता भ्रष्ट लोकांच्या हातात, तर मी गुन्ह्यामध्ये सामील होणार नाही। राघव चड्ढांची केजरीवालांसह आपच्या नेत्यांवर टीका। भाजपनं पुन्हा एकदा पंजाबला धोका दिला। राघव चड्ढांसह 7 खासदारांच्या भाजपात जाण्याच्या निर्णयानंतर केजरीवालांचं ट्विट। काही खासदारांच्या घरी ईडीनं छापे टाकले। भाजपकडून ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ। पंजाबची जनता गद्दारांना कधीच माफ करणार नाही। आपच्या संजय सिंग यांचा हल्लाबोल। आमदार संजय गायकवाडांची अखेर दिलगिरी। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केल्याच्या वादावर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न। शिवरायांचा एकेरी उल्लेख यावर सुद्धा पुन्हा इशारा। आमदार संजय गायकवाडांविरोधात आता गुन्हा दाखल होणार। कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांचं रोहित पवारांना आश्वासन। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत तांबी आणि कुटुंबीयही उपस्थित। दहिसरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि संजय निरुपम आमने सामने। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोधानंतर आता मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक। कार्यकर्तेही पोलिसांच्या ताब्यात। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती केल्यानं शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट। मंत्री प्रताप सरनाईकांच्या निर्णयाला संजय निरुपम यांचा विरोध। मराठी सक्तीच्या नावाखाली मुंबईमध्ये गुंडगिरी सुरू, निरुपम यांचा आरोप। 28 तारखेला मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन, तर रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांच्या शंकांचं निरसन करू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। भाजपमधील पराभूत उमेदवारांना विधान परिषदेमध्ये संधी नाही, सूत्रांची माहिती। तर संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर महाविकास आघाडी आग्रही। काँग्रेसनं ठाकरेंना पाठिंबा दिला, राऊतांची माहिती। तर पक्षाचा निर्णय मान्य असल्याची पटोलेंची भूमिका। तर ठाकरे लढत नसल्यास जागा काँग्रेसला सुटावी, वडेट्टीवारांचं विधान।